हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द चॅनल ऑफ महाराष्ट्र मीडिया. तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मुलांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्लास 7th इंग्लिश चॅप्टर 1.1 पास्ट प्रेझेंट फ्युचरचे क्वेश्चन अँड आन्सर. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे सगळे लेसन्स या चॅनलवरती मिळतील. तर बघूया फर्स्ट क्वेश्चन. Question number 1. Read the poem aloud using proper rhythm and intonation. तुम्हाला ती पोएम वाचायची आहे मोठ्याने आणि प्रॉपर रिदम आणि इंटोनेशन वापरून तुम्हाला ती व्यवस्थित पोएम वाचायची आहे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 इज लिंक द atoms in the 3 columns properly. ते कॉलम्स दिसत आहेत बघा पुढे काही, आपल्याला त्याला लिंक करायचं आहे प्रॉपरली. सो विल सी. ते डायरेक्ट आन्सर्स लिहिलेले आहे बघा. The past, a soft and mild autumn evening, a pleasant time which has ended. The present hour, a green and flowery spray where a young birds sit. A time full of life in which you gather strength. The future, a sea beneath a cloudless sun, an exciting thrilling time which has no end. तर मुलांना हे सगळे आन्सर्स आहे. आपण आन्सर्स बघितले, क्वेश्चन तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघा. सो लेट्स सी क्वेश्चन नंबर 3. Question number 3 is find the meaning of the following words. Meaning सांगायचं, अर्थ सांगायचं. दी म्हणजे you, mournfully, sadly, spray, a flowering branch, might, physical, strength. Question number 4. Write the adjective. Adjective लिहायचे आता तुम्हाला याच्यामध्ये. That are used to describe the following evening, spray and sea. So इथे adjective लिहायचे. Evening ॲडजेक्टिव्ह काय वापरलाय? सॉफ्ट अँड माइल्ड. स्प्रे ग्रीन फ्लावरी. सी माइटी ग्लोरियस डॅझलिंग. नेक्स्ट सी द क्वेश्चन नंबर 5. राईट वन लाईन अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द पोएम. एक वर्ड लिहायचं आहे आपल्याला. विंड इन द ऑटम इव्हनिंग, त्याच्यासाठी इट्स आईज एक्सप्रेसिंग सॅडनेस. यंग बर्ड्स ऑन द स्प्रे. Sit on the flowery branch, gathering all its physical and mental strength to explore the blue sky. The sea, vast in the sea beneath the cloudless sun, and as it stretches endlessly, it displays might, glorious and dazzling beauty. So, let's see. Question number 6, that is language study. A simile is an imaginative comparison of two different things which have something in common. A simile always includes the word as or like. Simile मध्ये as असतं किंवा like असतं. इथे एक एक्झाम्पल दिलं, as tall as a tree. इथे हा शब्द काय वापरलाय? as. This is the simile. As lovely as flower. This is simile. Metaphor. पुढचं आहे metaphor. Metaphor is an imaginative expression that refers to someone, something as another person or thing. It shows that the person or the thing has some quality of that other person or thing. The word as or like are not used in a metaphor. Metaphor मध्ये आपण as चा आणि like चा वापर करणार नाही आहोत. He is a gem of a person. Now who is he? आता he म्हणजे कोण? मुलगा. आणि त्याला काय म्हटलं? He is a gem of a person. What is the gem? Gem म्हणजे precious stone, मौल्यवान मोती, त्याला जेम म्हणतात. म्हणजे त्याला कशाची उपमा दिलेली आहे? जेमची. तो कोणासारखा आहे? जेम सारखा आहे. टाइम इज मनी. बुक्स आर आवर फ्रेंड्स. बुक्स कोण आहेत आपले? फ्रेंड्स. द क्लाउड्स आर व्हाईट शिप. क्लाउड्स कशासारखे आहे? व्हाईट शिप सारखे आहे. म्हणजे आपण त्याला काय करतोय? त्याची क्वालिटी देतोय. सो असं जर असेल तर याला म्हणतो आपण मेटाफर. देर आर 3 मेटाफर्स इन द पोएम. कॅन यू फाइंड देम? याच्यामध्ये आता या कवितेमध्ये 3 मेटाफर्स आहे, तुम्हाला ते सांगायचे. इथे आन्सर आहे. व्हॉट इज द पास्ट लाईक टू दी? अँड ऑटम इव्हनिंग सॉफ्ट अँड माइल्ड. दीज आर ऑल दी आन्सर्स ना. फर्स्ट बघा, ऑटम इव्हनिंग सॉफ्ट अँड माइल्ड. हिअर द पास्ट इज कम्पेअर्ड टू अन ऑटम इव्हनिंग. इथे जो पास्ट आहे तो कशाला कम्पेअर्ड केला? ऑटम इव्हनिंगला. टेल मी what the present hour. Present hour कसा आहे? A green and flowery spray. Here the present is compared to the green and flowery spray. जो present hour आहे तो कशाशी कंपेअर केला? green and flowery spray. Third one, and what is the future? Future कसा आहे? A sea beneath the cloudless sun. Here the present is compared to the sea beneath the cloudless sun. म्हणजे ते past compared केलाय, present compared केलाय, present compared केलाय, future compared केलाय. Let's see the next one.
तर मुलांना इथे आपली क्वेश्चन आन्सर्स संपलेत फर्स्ट लेसनचे. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या लेसनमध्ये. त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत एकदा भेटूया पुढच्या लेसनमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस टाइम.